नमस्कार मित्रांनो, मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. अक्षय खूप टेन्शनमध्ये असतो. कुठे बाहेर गेली तर तिला काही सुचणार नाही वगैरे वगैरे. फार तो चिडचिड करायला लागलेला असतो आणि आईची काळजी करत असतो. रमा म्हणते, हे बघा तुम्ही टेन्शन घेऊ नका, शांत व्हा बरं. अगं, का टेन्शन घेऊ नको आणि का चिडचिड करू नको, माझी आई येते, काळजी वाटणं साहजिक आहे ना. रमावरच ओरडलेला असतो हा अक्षय. रमाचं पटकन क्लिक होतं की मी जेव्हा बाहेर आले तेव्हा एक टेम्पो गेला होता, ज्याने जेवण वगैरे आणलं किंवा हे सामान आणलं डेकोरेशनचं, तो टेम्पो माझ्यासमोरून गेला. आता रमाला शंका आलेली असते की कदाचित त्या टेम्पोमध्ये असू शकते सीमा. ती पटकन अक्षयला बोलून जाते, इथून जेव्हा तो केटर लोकांचा टेम्पो गेला, कदाचित त्यामध्ये सुद्धा आई असू शकतात. त्या लोकांना कॉन्टॅक्ट करा, आपण बघूया. अक्षय म्हणतो, का टेम्पोत कशाला जाऊन बसेल. अहो, जेव्हा अडगळीच्या खोलीतून तो दरवाजा आहे त्या दरवाज्यातून त्या बाहेर पडल्या तर समोर बाहेर आल्या आल्या टेम्पो होता. त्या इतक्या घाबरल्या असतील की स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी त्या टेम्पोत बसले असतील. वेडी आहेस का ग, आजूबाजूला इकडे तिकडे जाणार, टेम्पोत कशाला बसेल. अक्षय आता नाहीच म्हणतो की ती टेम्पोमध्ये बसूच शकत नाही. अरे बापरे, तिची काय अवस्था झाली असेल. बाहेर आली, ती खूप घाबरली असणार, लहान मुलासारखी अवस्था झाली असणार. अरे देवा, तिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे, कोणी काही केलं तर. अरे बापरे, मी काय करू. अक्षय नको नको तो विचार करायला लागलेला असतो, पण टेम्पोत ती गेली याच्यावर विचार करत नसतो. रमा म्हणते, नका काही फालतूचा विचार करू आणि शांत बसा. सगळीकडे शोधून झालंय, शोधाशोध केलीये, बस त्या टेम्पोत असतील, आपण तेवढा एक चान्स आहे. टेम्पो शोधायला काही एक हरकत नाहीये. तुम्ही त्या डेकोरेशनवाल्याला फोन लावा आणि आत्ता कुठे लोकेशन मागवा, आपण ऑन दी स्पॉट जाऊया. तुम्ही लावा फोन, माझा ऐका. आता अक्षयने त्या लोकांना फोन लावलेला असतो आणि टेम्पो आत्ता कुठे असेल एक्झॅक्ट लोकेशन विचारलेलं असतं. ज्ञानेश्वर चौकात असणारे तुम्ही समोर जाऊन बघा, तुम्हाला सापडेल तो. आता नंबर वगैरे दिलेला असतो टेम्पोचा, ड्रायव्हरचा, आणि लोकेशनही सांगितलेलं असतं. रमा आणि अक्षय त्या टेम्पोच्या शोधात आता चाललेले असतात. सीमा अजूनही त्या टेम्पोत झोपलेलीच असते. झोपलेली म्हणजे तिला चक्कर आलेली असते. टेम्पोला तिचं डोकं आदळतं आणि त्यामुळे तिला चक्कर आलेली असते, ती खाली पडते. आता सिग्नल आलेला असतो आणि सिग्नलवर टेम्पो थांबलेला असतो. बरोबर यांची रिक्षा ही अगदी भरधाव वेगाने येत असते शोधायला. रमा म्हणते, कंटिन्युअसली त्या माणसाला फोन लावा, कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा. टेम्पोत आता सीमाला हळूहळू हळू शुद्ध यायला लागलेली असते. एका सिग्नलवर टेम्पो आता थांबलेला असतो. टेम्पोवाला त्याच्या त्या लोकांना म्हणत असतो, आता गेलो की लगेच आपल्या कामाच्या ठिकाणी येणार, तिथे गेलं का आधी बिल क्लिअर करा आणि मग बाकीचं काम करा. मागच्या पार्टीसारखं नको, आधी देतो दिलं असं काही नको, आधी बिल हातात घ्यायचं आणि मग कामाला सुरुवात करायची. ती माणसं म्हणतात, हो साहेब, आपण तसंच करूया. अक्षय बिचारा इकडे तिकडे इकडे तिकडे टेम्पो शोधत असतो. समोर काही सिग्नल पडलेलाच असतो. सिग्नल लागल्यामुळे यांचीही रिक्षा थांबलेली असते आणि बरोबर ज्ञानेश्वर चौक असतो. आता लगेच ते सुरुवात करतात, उतरतात आणि तिथेच आजूबाजूला शोधायला सुरुवात करतात, टेम्पो वगैरे काही दिसतोय का म्हणून. रमा अक्षय दोघेही उतरलेली असतात. इकडे मात्र सीमा खूप घाबरलेली असते. कुठे मी, ए रमा, ए रमा, मी कुठे आहे. आणि शोधाशोध म्हणजे इकडे तिकडे बघायला लागलेली असते, अगदी भांबावल्यासारखी होते. आणि सीमाची खूप अशी वाईट अवस्था झालेली असते की मी आता नेमकी कुठे आहे आणि माझी रमा कुठे आहे. अक्षय रमा पुरेपूर प्रयत्न करत असतात सीमाला शोधण्याचा. बरोबर रमाच्या समोर तो टेम्पो उभा असतो. ती अक्षयला ओरडून ओरडून सांगते, अक्षय, हाच तो टेम्पो, हाच तो टेम्पो, लवकर या, तो सापडलाय मला टेम्पो. इतका आनंद झालेला असतो ना मला की माझ्या समोरच तो टेम्पो उभा आहे. बरोबर तिने टेम्पो पकडलेला असतो. टेम्पो म्हणूपर्यंत सिग्नल पडलेला असतो आणि टेम्पो भरधाव वेगाने पुढे चाललेला असतो. बिचारी रमा थांब थांब ओरडत त्याच्या मागे पळत असते, पण त्याचे लक्ष नसतं किंवा रमाला बघून थांबण्याचा काही संबंधही नाही. तो आपला चाललेला असतो. रमा आता पळतच असते बिचारी. रमा एवढ्या सिग्नलवर भरधाव वेगाने पळत असते, मागचा पुढचा काही एक विचार करत नाही. इकडे आता आजी इतकी घाबरलेली असते, तिला माहितीये सीमा बाहेर गेली की अगदी वेड्यासारखी, लहान बाळासारखी अवस्था होणार. तिला काही एक सुचणार नाही किंवा तिला काही कळणारही नाही कुठे जायचं, काय जायचं. आजीने अक्षरशः देव पाण्यात ठेवलेले असतात की माझी सीमा सुखरूप घरी येऊ दे आणि लवकरात लवकर ती सापडू दे. आजीला इतकी काळजी आणि टेन्शन वाटत असतं. आरोही हात जोडून देव बाप्पाच्या पुढे बसलेले असतात की आमची आजी लवकरात लवकर आम्हाला सापडू दे. कारण सीमा बाहेर गेली की तिला काही सुचणार नाही आणि नवीन माणसांच्यात गेली की ती घाबरणार, हे सगळ्यांनाच माहिती असतं. अक्षय मगाशीच म्हटलेलं असतो की अगदी लहान बाळासारखी तिची अवस्था होते. घरातून बाहेर पडली की तिला सुचेनासं होतं, खूप घाबरते आणि भीतीने मग ओरडायला लागते. आता एवढीशी चिमुकली आपली आरोही, आर्था, त्या सुद्धा देवबाप्पाच्या समोर हात जोडून बसलेले असतात. आजी मात्र देव पाण्यात ठेवून देवाला सारखी जप करत असते आणि मंत्र म्हणत असते की माझी
सीमा लवकरात लवकर सापडू दे, जिथं कुठं असेल तिथे सुखरूप असू दे. आजी म्हणत असते, देवा माझ्या सीमाला सुखरूप ठेव रे, रमा गेली आहे शोधायला, लवकरात लवकर सीमा तिला सापडू दे. देव बाप्पा एवढी इच्छा पूर्ण कर रे. तिघीही हात जोडत असतात आणि देवाला घरानं मांडत असतात. आता आरोही मध्ये आई देव बाप्पाला पाण्यात का ठेवलंय ग? आजी आता अर्थाने आरोहीने जो प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात काय आलेली असते इरावती. डोक्यालाच हात लावते, हा काय तमाशा मांडलाय, देव वगैरे पाण्यात ठेवले. तिला जरा रागच येतो की यांचं काय चाललंय हे. आजी म्हणते, कसं आहे ना बाळा, देव जो पाण्यात ठेवले की त्याला कळतं की आपला भक्त आता सध्या संकटात आहे आणि त्याला आपली गरज आहे. मग त्याला कळालं की तो आपल्याकडे लक्ष देतो, आपण काय म्हणतोय काय सांगतोय हे ऐकतो आणि बरोबर आपली इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आता बघ, मी त्याला पाण्यात ठेवलंय ना आणि त्याला सांगितलंय की माझी सीमा हरवली आहे, लवकरात लवकर माझी सीमा आमच्याकडे सुखरूप पोहोचू दे. तो बरोबर तसंच करणार आणि त्यासाठी प्रयत्न करणार. इरावती म्हणते, काय हा वेडेपणा, काय लावलंय हा मूर्खपणा? सीमा काय पहिल्यांदाच पळून गेली का? कायमच पळून जाते ती. जेव्हा लक्षात येईल की घराच्या बाहेर आहो तू घाबरेल आणि येईल परत स्वतःहून पळत. ही नाटकं करायची गरज नाही. हा रमा लागलीये शोधायला. वा, रमा कसली लागून गेलीये. रमाला काय मोठं करून ठेवलंय, डोक्यावर बसवली यांनी रमा रमा रमा. आजी आता बोलायला लागलेली असते, रमाला मोठं वगैरे काही करून ठेवलेलं नाहीये, मोठीच आहे ती. 7 वर्ष आपला आणि तिचा काही संबंध नाहीये, तरी धावपळ करत गेलीये ना ती सीमाला शोधायला काळजीने आणि वनवन करत फिरती इकडे तिकडे इकडे तिकडे, शोधत असेल माय सीमाला. मालविका गेली का? तू गेली तिला शोधायला, बसलीये घरात मस्त आराम करत. स्पष्ट ऐकायचंय ना इरावती, मग स्पष्टच ऐक. बोटात अंगठी घातली म्हणून काय लगेच ती अक्षयची बायको व्हायला लागली नाही. हा, अंगठी घालून कर्तव्य पूर्ण करता येत नाही, ते मनापासून करायला लागतात. मालविकाचं खूप प्रेम आहे सीमावर, असं दाखवण्यासाठी शोधायला जायला लागलं असतं का? म्हणजे जशी रमा शोधायला गेलीये तसं मालविकाने सुद्धा शोधायला हवं होतं का? रमा गेलीये तिचं प्रेम आहे, मालविका गेली नाही तिचं प्रेम नाही, असं म्हणायचंय का तुला? हो, तसंच म्हणायचंय. इरावती, तुला काय कळणार? प्रेम, घर, नाती, माया तुला काही कळणार नाहीये इरावती. तुझ्या नशिबातच नाही ना हे सगळी नाती संसार. तुझ्यामुळेच माझ्या नशिबात नाहीये, तूच केले की सगळं. इरावती डायरेक्ट आजीला उत्तर देते, तू माझी आणि रमाची कम्पॅरिझनच करू नको. नाही करणार नाही आणि होणार सुद्धा नाही ग इरावती. रमाच्या नखा इतकी सुद्धा सर तुमच्यात नाहीये, त्यामुळे बरोबर मी करायला जाणारच नाहीये. हो का? काय असं रमामध्ये तुमच्या? सीमाला शोधण्यासाठी जीवाचं रान करेन आणि सीमाला दुनियातून ती शोधून आणणार म्हणजे आणणारच, कारण ती रमा आहे, इरावती नाहीये किंवा मालविका नाहीये. टेम्पोच्या मागे पळता पळता रमाचा आता पाय मुरगळलेला असतो, तोपर्यंत टेम्पो पुढे निघून जातो. अक्षय मागून आलेला असतो, काय झालंय ग रमा? माझा पाय मुरगळाय, पण तुम्ही टेम्पोच्या मागे जा. जा तुम्ही, आई हरवतील, तुम्ही जा. नाही, तुला एकटीला सोडून मी नाही जाऊ शकत, प्लीज तुम्ही जा. रमा आता खूप ओरडते अक्षयवर. अक्षय तिला एकटीला सोडून जायला काय तयार नसतो. तिला पकडतो, रिक्षात बसवतो आणि मग परत त्या टेम्पोचा पिच्छा करत ते चाललेले असतात. आजी इतकी चिडलेली असते आणि इरावतीची भांडण करत असते. अक्षय जरी हरत असला तरी रमा काय त्याला हरू देणार नाही. खरी बायको तीच असते. रमा दुःखात सुखात सगळ्या गोष्टी साथ देणारी अक्षयची, कळतंय का? दुनियेशी लढत आली आहे रमा आणि यापुढेही लढणार ती, कारण ती रमा आहे. आहे का मालविकामध्ये ती धमक, ती ताकद? माझ्या अक्षयसाठी रमाच योग्य आहे. तुझं तोंड बंद करा, आत्ताच सांगते मी. इरावती चिडते आजीवर. इरावती, माझं तोंड जरी बंद केलं तरी सत्याचं तोंड थोडी बंद करू शकतेस. रमा अक्षय हीच योग्य जोडी आहे, उगाच काही करायला जाऊ नकोस. आता हे टेम्पोवाले एका जागेवर थांबलेले असतात आणि अक्षय रमा ही जवळ 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 यायला लागलेले असतात त्या टेम्पोच्या. टेम्पो सुरूच होत नसतो, सुरू करण्याचा प्रयत्न करतात पण त्याला काय झालंय काय नाही तो अजिबातच चालत नसतो. जरा थांबलेला असतो, अक्षय उतरतो आणि त्याच्या मागे पळायला लागतो. परत तो टेम्पो सुरू झालेला असतो. अक्षय सुद्धा तेवढाच पळत असतो. अक्षय पळतो, शेवटी दमतो आणि रिक्षा आल्यावर परत रिक्षात बसून रिक्षात बसून निघतो. रमा बरोबर टेम्पोच्या आसपास असतात, त्यांनी जवळजवळ टेम्पो पकडलेलाच असतो. अक्षय आता रिक्षा बरोबर टेम्पोच्या समोर घेतो आणि त्या टेम्पोवाल्याला थांबायला लावतो. त्यालाही कळत नाही की नेमकी हे काय चाललंय. आता बाहेर येतो आणि म्हणतो, डोकं बिकं फिरलं का? गाडी लाडवा का गेला रे? अक्षय म्हणतो, प्लीज ऐकता का, आम्ही काहीतरी प्रॉब्लेम मध्ये अडकलोय, मागचं तुम्ही आम्हाला उघडून द्या, आम्हाला कोणाला तरी चेक करायचंय. काय प्रॉब्लेम काय? आणि माझी गाडी चेक करणार तुम्ही कोण? रमा म्हणते, तुमच्या गाडीत कोणी बाई आहे का? काय बोलताय तुम्ही? डेकोरेशनचं सामान आहे, बाई कशाला असेल? तसले फालतू धंदे करत नाही, काही बोलू नका मॅडम आम्हाला. बाई वगैरे काय संबंध आहे? त्यांचे आता भांडणं चाललेले असतात. अहो तसं म्हणायचं नाही, तुमचा गैरसमज होतोय दादा, प्लीज आधी आम्हाला उघडून दाखवा मागचं दार प्लीज.
दाखव बाबा यांना दाखव. अक्षय आता दार वाजवायला लागलेला असतो. आई आई. तो माणूस तोपर्यंत येतो. आता टेम्पो उघडून बघितलेला असतो. त्यात सीमा नसते. आता जबरदस्त असा धक्का बसलेला असतो अक्षय आणि रमाला. टेम्पोत ती नसते. टेम्पोचा पाठलाग करत इतका वेळ ते फिरलेले असतात. टेम्पोत तर ती सापडतच नाही. रमा म्हणते काय झालं? अक्षय म्हणतो नाहीये. तो टेम्पोवाला म्हणतो आधीच सांगितलं ना आपल्या टेम्पोत कोणी नाहीये, का मला त्रास देताय हो? अक्षय म्हणतो साहेब सॉरी, वाटलं आम्हाला. वाटलं म्हणजे? बायका आमच्या टेम्पोत का बसतील? बोलण्याची पद्धत काय तुमची? एकदा सांगितलेलं कळत नाही का? उगा डोक्यात जायचं नाही आपल्या? आई सांभाळता येत नाही आणि माझ्या गाडीला आडवं जाऊन शोधताय का तुमची आई? आई घरी शोधायची की. आणि परत जर माझ्या गाडीला आडवा आला ना तर उडवून टाकी ना, ठेवणार नाही. अक्षय म्हणतो सॉरी, चूक झाली साहेब, चूक झाली. तोही जरा वेगळाच आणि विचित्र असतो. तो स्वतःच्या आईला सांभाळता येत नाही, कुठे सोडली असेल तर नाटकं करत फिरताय शोधण्याचं. रमा आता चिडलेली असते. तो चाललेला असतो. रमा त्याचा हात धरून ओढते आणि काय बोलला? नीट बोलता येत नाही? ही पद्धत आहे का रे बोलायची? आम्ही शांततेत आणि संयमपणे बोलतोय तुझ्याशी. अक्षय म्हणतो रमा जाऊ दे जाऊ दे. रमा काय ऐकायला तयार नसते. हिंमत कशी झाली या माणसाची असं बोलायची? उडवून देईन म्हणजे काय? मदत मागितली, आई हरवली म्हणून तिला शोधतोय. मदत मागितली मग मदतच करायची. माज दाखवून काय मिळतं रे तुम्हाला? तुमचा टेम्पो आमच्या घरातून बाहेर पडला. असं वाटलं की कदाचित टेम्पोत बसल्या असतील त्या, म्हणून शोधायला आलो. तुम्हाला त्रासही दिला नाही. आम्ही सहज साध्यापणाने विचारलं. इतकं फोन लावले तुम्ही, फोनही उचलले नाही. मदत करायची सोडून माज दाखवताय आणि याच्याशी बोलायची ही कोणती पद्धत? रमा आता इतकी बोलते की त्याची बोलतीच बंद झालेली असते. परत जर असा माज दाखवणार तर सगळं बंद करीना. धंदाच बंद करून टाकीन. गाडी बेडी पोलिसात देऊन टाकीन. अहो बाई चूक झाली म्हणलो ना बाबा, चूक झाली, माफ करा. ते म्हणतो रमा जाऊ दे ना, सोड ना. ती पाया पडायला लावते. ए बाई नको पाया बिया पडायला लावू, चला ती आईला शोधूया. अक्षय म्हणतो रमा शांत बसतीस का? का थांबवलं? हा का असं बोलतो? तुमचा अपमान झालेला मला सहन होणार नाही हा. अक्षय म्हणतो रमा 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 अगं शांत हो ना. एवढी भांडायची काही गरज नव्हती हा. आई नव्हती ना आत, मग भांडायची काय गरज आहे? का गरज नव्हती? का गरज नव्हती भांडायची? आणि तू मला सांगायचं नाही मी काय करायचं काय नाही, माझं मी ठरवीन. रमा म्हणते तुम्हाला माहित नाहीये तुम्ही माझ्यासाठी काय आहात. आणि तुम्ही आणि पटकन शब्द बोलायची बंद होऊन गेलेली असते. अक्षय मात्र तिच्याकडे बघतो आणि रमाचं काय चाललंय हे अक्षयच्या आता लक्षात येतं. अक्षय माझी किती अक्षयच्या लक्षात येतं की रमा किती काळजी करते, किती प्रेम करते. दोघे एकमेकांकडे बघत आता थांबलेले असतात. एवढ्यात लोक पळत असतात. एक बाई गाडी खाली आली, ऍक्सिडेंट झाला. आता यांनाही भीती वाटते, कोण बाई असेल ती? हो, एक बाई डोक्यावर परिणाम झालेली होती, गाडी खाली आली मेली की. अक्षय आणि रमा भयंकर असे घाबरलेले असतात. ही बातमी ऐकल्यावर अक्षय रडायला लागतो आणि लगेच ते खाली बसून घेतो. रमाला भीती वाटते. आता अक्षयला बघू की तिकडे कोण आहे ते बघून येऊ मी. रमा म्हणते चला आपण बघून येऊया. नाही मी येऊच शकत नाही, मला बघायचंच नाहीये. असं काय करता? आई नसणार आहे त्या, आपण बघून येऊया. आई कशाला असतील त्या? एकदा बघून शंका काढून येऊ. माझ्या अंगात त्राण नाहीये, मी येऊच शकत नाहीये. रमा प्लीज मी येणार नाही. असं काय करताय? प्लीज चला प्लीज. रमा म्हणते आपण कोणाचं कधी वाईट केलंय? त्या आई नसणार आहे. आपल्याबरोबर देव का वाईट करेल? त्या आई नसणारच आहे मला माहिती आहे, पण एक खात्री करून घेऊया प्लीज चला. अक्षयची आता हिंमतच नसते. अगदी त्याचे पाय गळून गेलेले असतात. तो म्हणतो माझ्या अंगात त्राणच नाहीये. रमाने आता अक्षयचा हात पकडलेला असतो आणि अगदी जबरदस्तीने त्याला आधार देत ओढत 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 तिथपर्यंत ते चाललेले असतात. की ती बाई नेमकी कोण आहे आपण एकदा बघूया तरी, आपली खात्री पटेल. आई तर नाहीच आहे त्या, पण बघितल्यावर एक शंका निघून जाणार ना, म्हणून म्हणतीये चला. एवढा अक्षय घाबरलाय ही बातमी ऐकून, तेवढीच रमा सुद्धा घाबरलेली असते. पण दोघांनीही घाबरून जाऊन उपयोग नाही. कुणीतरी आधार एकमेकाला देऊन खंबीरपणे उभं राहायला लागणार. आणि म्हणूनच रमा घाबरलेली असते, तरीही घाबरली असं दाखवत नाही. खंबीरपणे अक्षयचा हात पकडते. चला तिथे जाऊन एकदा बघितल्याशिवाय कळणार नाहीये. इथे घाबरत रडत बसण्यात काहीच अर्थ नाहीये. अक्षयला तिने आधार दिलेला असतो आणि खंबीरपणे म्हणते की चला. आता अक्षयचा हात पकडलेला असतो आणि ते हळूहळू तिथे चाललेले असतात जिथे ऍक्सिडेंट झालाय तिथे. अक्षय जवळ जाईन तसं म्हणतो नको मला बघायचंच नाहीये. तरी रमा जबरदस्तीने म्हणते की चला आपण बघूया. तुम्ही वेड्यासारखं करू नका, चला बरं. मी म्हणतेय ना आई नाहीये त्या. अक्षय म्हणतो मी येऊच शकत नाहीये, मला कसं तरी होतंय. अक्षयला धाप लागायला लागलेली असते आणि चक्करही यायला लागलेली असते. तुम्ही इथे बसा, मी बघून येते कोण आहे, प्लीज इथे बसा. अक्षयची फार अगदी वेड्यासारखी अवस्था झालेली असते. कोणाचा जरी ऍक्सिडेंट झाला या कल्पनेनेच अगदी तो म्हणतो माझ्या अंगात त्राण राहिले नाही. आणि तिथपर्यंत येऊन बघण्याची तर माझ्यात हिंमतच नाही रे. इतकी वाईट अवस्था. रमालाही त्याची अवस्था ही बघवत नसते. रमा आता त्यालाही आधार देते आणि स्वतःलाही स्वतःचा आधार देऊन म्हणते की आई नसणार आहे, मला खात्री हो, तुम्ही ते बसा बरं. सगळे लोक जमलेली असतात तिथे. अक्षय आता रडायला लागलेला असतो, पण रमा तरी काय करणार?
रमाचीही हिंमत होत नसते की जाऊन मी नेमकी बघू तरी काय. रमा आता जागेवरच डोळे बंद करून हिंमत अशी एकजूट करते. अक्षयलाही आधार देते. आता मात्र रमाला तिथे यायचं असतं आणि कोण आहे ते बघायचं असतं. मनाची समजूत काढलेली असते की ती सीमाई नाहीये, पण तिलाही खात्री नसते आता काय करू. तिच्याही पोटे मोठं संकट असतं. अक्षयला म्हणते, इथे बसा, मी आलेच बघून. अक्षय नको तो विचार करायला लागलेला असतो आणि आईने काय काय त्याच्यासाठी केलंय सगळं त्याला आठवायला लागलेलं असतं. अक्षय, तू खाल्लं नाहीस की तुला त्रास होतो, बरोबर, मग तू खाण्यापिण्याच्या वेळा का चुकवतो रे. आई म्हणालो ना, चुकून झालं, विसरलो मी, सॉरी सॉरी. सॉरी म्हणून काय होतंय अक्षय, त्रास तुला होणार आहे ना बाळा. सीमा इतकी लहान बाळासारखी अक्षयची काळजी घेत असते. हे सगळे प्रसंग आता अक्षयच्या डोळ्यापुढून चाललेले असते. तसं तसं त्याला भीती वाटत असते आणि अजूनच त्रास व्हायला लागलेला असतो. अगदी लहान बाळासारखी सीमा या अक्षयची काळजी घेत असते. त्याला जीव लावत असते. हवं नको ते बघत असते. खाण्यापिण्याची सगळ्याच गोष्टींनी त्याची काळजी घेत असते आपली सीमा. अक्षयला हे सगळे प्रसंग आता डोळ्यासमोरून चाललेले असतात. नको नको ते विचार येत असतात. त्यामुळे आईने जे केले आपल्यासाठी ते सुद्धा आता पटपट आठवायला लागलेलं असतं अक्षयला. ही पावलं जड झालेली असतात. तिथपर्यंत जायला तिची हिंमतच होत नसते. पण जाऊन तर कोणीतरी बघायला हवं. रमा अगदी हळूहळू चाललेली असते आणि रमालाही भीती वाटत असते. नको ते विचार डोक्यात यायला लागलेले असतात. रमाची आणि अक्षयची अगदी सारखीच अवस्था असते. आता करू तरी काय. जेवढं अक्षयला सीमाने जीव लावलाय तेवढंच रमालाही जीव लावलेलं असतं. रमा तिथे जाते, बघते, रमाला धक्का बसलेला असतो. रमा बघतच राहते आणि पटकन माघारी फिरून अक्षयलाही बघते, कारण त्याची अवस्था खूप वाईट झालेली असते. रडत असतो, भीती वाटत असते, थरथर कापत असतो. काय होतंय अक्षयलाच माहिती असतं बिचाऱ्याला. रमा आता पटकन माघारी फिरून त्याच्याकडे बघत असते. अक्षय खूप रडत असतो. अगदी हळवा होऊन गेलेला असतो, रडत असतो आणि आईचेच विचार त्याच्या डोक्यामध्ये चाललेले असतात. आता रमा ते बघते कोण आहे आणि पटकन माघारी फिरलेली असते. अक्षयच्या दिशेने ती सरळ चालत येत असते. रमाला अक्षयच्या हातातली बाहुली सारखी दिसत असते आणि अक्षयकडे ती बघत असते की तो बाहुलीला पकडून कसा रडतोय. ते सुद्धा रमा माघारी येताना बघतो तेव्हा त्यालाही भीती वाटत असते. तोही आता स्वतःला सावरतो आणि चष्मा वगैरे लावून डोळे त्याने पुसलेले असतात. आता रमा नेमकी काय उत्तर देणार याच्याकडे त्याचे लक्ष लागलेलं असतं आणि त्याला भीतीही वाटत असते. काय ऐकू मी आता. जशी जशी रमा आता अक्षयच्या जवळ यायला लागलेली असते तसं तसं अक्षय घाबरत असतो आणि त्याची भीती भयानक अशी वाढलेली असते. तो आता स्वतःला सावरतो. त्या खांबाला पकडून तो उभा राहण्याचा प्रयत्न करत असतो. रमा त्याच्या जवळ यायला लागलेली असते आणि अक्षयची खरंच अगदी काय करू आणि काय नाही अशी अवस्था झालेली असते. तर रमा उत्तर काय देणार आणि मी काय ऐकणार आहे. रमाची सुद्धा काही वेगळी अवस्था नसते. ती तितकीच घाबरलेली असते. तरी हिंमत करून ती बघायलाही गेलेली असते आणि आता परत येऊन अक्षयला उत्तर देणारही असते. अक्षयच्या जवळ आल्यावर अक्षय पटकन तिचा हात पकडतो आणि तिकडे ते लोक जमली आहेत तिकडे बघायला लागलेला असतो. आई आई म्हणतो आणि अक्षय परत जोरात रडायला लागलेला असतो. अक्षय रडत असतो तेवढ्यात रमा पटकन म्हणते की आई नाही येत त्या, घाबरू नका आणि काळजी तर अजिबात करू नका, आपल्या आई नाही येत त्या. अक्षय आता रमाकडे बघतो आणि त्याला एक सुखद धक्का बसलेला असतो की बरं झालं माझी आई नाही येते. ते म्हणाले होते ना तुम्हाला आपल्या आई नाही येत्या, आपल्याला सोडून नाही जाऊ शकत. अक्षय खूप हळवा आणि हताश झालेला असतो. शांत व्हा बरं, अजिबात रडू नका, नाही येत नाही, आता रिलॅक्स व्हा. देव आपल्या बरोबर आहे. जिथे कुठे असतील ते व्यवस्थित असणार आहे. काही काळजी करू नका, त्यांना काही एक होणार नाहीये. चला बरं. आता अक्षयने घट्ट अशी मिठी मारलेली असते रमाला. मागची 5 मिनिटं माझ्या आयुष्यातली सगळ्यात भयानक होती. काय प्रसंग आणि काय विचार होता माझं मला विचार. खूप घाबरून आणि हादरून गेलोय ग रमा मी. घट्ट अशी मिठी आपल्या रमाला मारलेली असते अक्षयने. रमाला सगळं काही मिळालेलं असतं. आईविषयी सगळं आठवलं ग मी. सारखी आई माझ्या नजरेपुढून चालली होती रमा. खूप घाबरलो होतो मी. माझ्या आईने माणूस म्हणून घडवलं आणि उत्तम असे संस्कार केले. खूप काळजी, खूप प्रेम करायची माझी आई. तिला जर काही झालं तर मी जगू शकणार नाही. अक्षयचं खूप प्रेम असतं आपल्या आईवर आणि हे रमाला चांगलंच माहिती असतं. रमाही आता रडायला लागलेली असते. माझी आई माझा श्वास आहे रमा, तिला जर काही झालं तर मी जगू शकणार नाहीये. रमा आता पटकन अक्षयची मिठी सोडते आणि बाजूला झालेली असते. अक्षय सुद्धा सॉरी असं म्हणतो आणि डोळे पुसून स्वतःला सावरतो. रमा म्हणते इट्स ओके, सॉरी म्हणण्याची काही गरज नाहीये. चला, आईंना शोधायचंय ना आपल्याला, चला. आईंना घेतल्याशिवाय आपण घरी नाही जाऊ शकत. आई असेल कुठे रे? टेम्पोत नाहीये, इथे नाहीये, मग आई असेल कुठे? अक्षय रडत असतो. अजूनही त्याच्या डोळ्यात पाणीच येत असतं. आई असेल कुठे आणि कोणत्या अवस्थेत असेल ग? मग आता अक्षयच्या बोलण्याला काहीच उत्तर देऊ शकत नाही. फक्त त्याला आधार देऊ शकते, कारण तिलाही माहित नसतं नेमकी ती कुठे, काय आणि कोणत्या अवस्थेत असेल. हा भाग इथेच संपला. पुढच्या भागात काय होणार आहे अगदी आपण थोडक्यात बघूया. ते आता पायी फिरत असतात आणि आईंच्या जेवणाची वेळ झाली हो. त्यांनी सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये.
इथेच कुठेतरी नक्की सापडणार आपल्याला त्या. जेवणाची वेळ झाली म्हणजे त्यांना कसं तरी व्हायला लागलं असणार आहे. त्यांच्या पोटात अन्नाचा कण सुद्धा नाहीये. आपल्याला त्यांना लवकरात लवकर शोधायला लागणार. अक्षय आता पुढे गेलेला असतो, माघारी येतो आणि रमाच्या समोर उभा राहतो. रमा म्हणते, काय हो, काय झालं? अक्षय तिच्या समोर उभाच राहतो. अहो मी विचारलंय काय झालंय? 7 वर्ष झालीये रमा, तरी आईच्या खाण्यापिण्याच्या वेळा तुला अजून आठवतात आणि अजून लक्षात आहे? इतका विचार करते तू? रमा म्हणते, तुमच्या खाण्यापिण्याच्या वेळा सुद्धा विसरलेली नाहीये मी. मी काहीच विसरलेली नाहीये. आई सापडल्याशिवाय मी काही खाणार नाहीये. रमा म्हणते, आई सुद्धा सापडणारच आहे. ते आपल्यापासून कुठेच जाऊ शकत नाही. तुम्ही चला बरं. रमा आणि अक्षय एका ठिकाणी बसलेले असतात. तेवढ्यात काय सीमा येते आणि ती बाहुली घेऊन तिथून भरधाव वेगाने पळत असते. तिथं जी बाई असते हॉटेलवर त्या गाड्यावर, ती म्हणते, अहो अहो, ती बाई बघा बाहुली घेऊन पळाली, बाई बघा बाहुली घेऊन पळाली. रमा आणि अक्षय दोघांनीही आता सीमाला बघितलेलं असतं. सीमा ती बाहुली जवळ घेऊन जोरात अशी पळत असते. आई आई अक्षयही आवाज देत असतो आणि रमाही आवाज देत असतो. अक्षय रमा भरधाव वेगाने सीमाच्या मागे पळत असतात आणि सीमा तेवढ्या स्पीडने पुढे चाललेली असते. काहीही झालं तरी सीमा सुखरूप आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं आणि पुरेपूर प्रयत्न करतात तिला पकडण्याचा. आता बघूया रमा अक्षय सीमाला पकडणार का आणि व्यवस्थित घरी घेऊन जाणार का? अक्षयला रिअलाइज होणार का रमाच माझी खरी आयुष्यभर साथ निभावू शकते, मालविका नाही? मित्रांनो, हे सगळे काही प्रश्न पडले. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर हवी असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.